अहेरी टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे। मतदान मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले होते। सकाळी 7 वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली होती। लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत एका 111 वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले। फुलवती विनोद सरकार, वय वर्ष 111 असे त्या आजीचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत। फुलमती विनोद सरकार यांचा जन्म 1 जानेवारी 1993 रोजी झाला। आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने 4 चाकी वाहन आणि व्हीलचेअरची व्यवस्था केली होती। आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला। आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता, तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी 111 वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्श होत होता। भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती। त्या कालावधीत गृहमतदान प्रक्रिया सुद्धा राबवण्यात आली, मात्र काही मतदार मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला। ते मतदार आज प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करत आहेत। त्यात फुलवती सरकार या आजींचा देखील समावेश होता। लोकशाहीच्या उत्सवात तब्बल 111 वय असलेल्या या आजीने प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे। त्यांनी गृहमतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला। एवढेच नव्हे तर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे। हे विशेष बाबा खोलावना फुलमती আর ওই সরকার কমিটি জানি তো এবছর বিধানসভার ভোট দেব, লোকসভার ভোট দিয়েছি না, विधानसभा भोट। अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती सरकार यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले।